मंडळी बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या आणि त्या कमेंट्समध्ये आणि मला पर्सनली काही मेसेजेस आले होते. त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये कोणती सरबतं वापरायची असे प्रश्न विचारण्यात आले होते. कारण काय असतं की बाहेर आपण जी सरबतं पितो, कोल्ड्रिंक्स पितो, ती खरंच आपल्या शरीरामध्ये शैत्य निर्माण करतात का? किंवा आपल्याला कूल करतात का? थंड करतात का? हा खरा प्रश्न आहे. खरं तर ही जी पेय आहेत म्हणजे बाकीचे थम्स अप आहे किंवा कार्बन ज्याच्यामध्ये आहे, कार्बन डायऑक्साईड ज्याच्यामध्ये आहे, फसफसणारी जी पेय आहेत, ती खरं तर आपल्या शरीरामध्ये कोरडेपणा वाढवतात आणि पित्त वाढवतात, ना की थंडपणा. त्यामुळे अशी काही नैसर्गिक पेय आहेत का? आयुर्वेदाने काही सांगितलेली आहेत का? जी आपण उन्हाळ्यामध्ये वापरू शकतो? याबद्दल बरेच प्रश्न मला आले होते. त्याचाच आधार घेऊन आजचा एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत, की आपण या उन्हाळ्यामध्ये कोणकोणती पेय घेऊ शकतो ते. एक साधी पेय मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्ही सहज कुठेही उपलब्ध करून घेऊ शकता. तर पहिलं पेय मी तुम्हाला सांगेल, जे तुम्हाला उन्हाळ्यात फार छान उपयोगी पडू शकतं, ते म्हणजे गुलाबाचं पेय. अगदी साधी सोपी पद्धत आहे. दुकानात जायचं, तिथे तुम्हाला गुलकंद मिळेल, प्रवाळयुक्त गुलकंद मिळाला तरी चालेल. त्या गुलकंदाची बाटली घेऊन या, एक ग्लास थंड पाणी घ्या, त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे गुलकंदाचे घाला, हलवा, पेय तयार. पिऊन पहा, खूप सुंदर लागतं. ते अगदी गुलाबाच्या सरबतासारखं लागतं. दूध घ्या, गाईचं दूध घ्यायचं 1 ग्लास थंड, त्याच्यामध्ये 1-2 चमचे गुलकंदाचे घाला, हलवायचे छान. ते पण एक छान पेय तयार होतं. त्याला आपण गुलाब शेक म्हणू शकतो. त्याने पण खूप छान आपल्या शरीरामध्ये पित्त वाढलं असेल, उष्णता वाढली असेल, ॲसिडिटी वाढली असेल, तर त्याचा पण छान परिणाम आपल्या शरीरामध्ये होऊ शकतो. सब्जा एक औषध आहे. सब्जा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लहानपणापासून आपण सब्जा बघत आलेलो आहोत. परंतु आपल्याला सब्जा म्हणून तर तुळशीचंच माहिती आहे. परंतु सब्जा हे एक वेगळं बीज पण येतं, जे तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात मिळू शकतं. ते बीज आणायचं, एका वाटीमध्ये 1 चमचा सब्जा, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं, भिजवून हा सब्जा फुगतो. त्याच्यानंतर 1 ग्लास पाण्याचा घ्यायचा, त्याच्यामध्ये तुम्ही एकतर लिंबू पिळू शकता, दुसरं सरबत म्हणजे त्याच्यामध्ये खसचं सिरप टाकू शकता, तिसरं सरबत म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही गुलाबाचं सिरप टाकू शकता. असे अनेक सिरप मिळतात, जी तुम्ही टाकून त्याच्यानंतर सब्जाचा 1 चमचा त्याच्यात घातला, तर मस्त सब्जाचं छान सरबत तयार होतं. आणि ही सरबतं फार स्वस्त पडतात. साधारण ₹2-5 ला तुम्हाला 1 ग्लास पडून जातो. परंतु त्याचा फायदा हा खूप मोठा असतो. पण म्हणूनच मी म्हणतो नेहमी, की ₹30-40ची एखादी कोल्ड्रिंकची बाटली घेण्यापेक्षा अशी सरबतं केली, तर त्याचा नक्की चांगला फायदा होतो. आणि ही सरबत घेतल्यामुळे तुमच्या शरीरातली उष्णता कमी होते, ॲसिडिटी कमी होते, रक्तातली उष्णता कमी होते, पित्त कमी होतं. विशेष म्हणजे पित्ताचा उष्ण-तीक्ष्ण गुण कमी होतो आणि हे केल्यामुळं रक्त पण शुद्ध झाल्यामुळं जे पित्ताचे साइड इफेक्ट आहेत आपल्या शरीरावर होणारे, उष्णतेमुळे होणारे, ते होत नाहीत. ही सगळी सरबतं वापरून पहा, खूप छान फरक पडेल. विशेष म्हणजे सब्जा घालून जर ही सरबतं केली आणि वापरली, तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये अगदी कूल थंडावा निर्माण होईल.